नमस्कार मित्र हो, जय शिवराय। मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे। आज आपण पाहणार आहोत मारुती सेलेरियो BS6 गाडी आहे। ही 6 इंजेक्टर या गाडीमध्ये आपण इन्स्टॉल केलेला आहे हायराइज कंपनीचा ब्रँड। तर पाहूयात हायराइज कंपनीच्या BS6 किटची कुठल्या पद्धतीमध्ये फिटमेंट झालेली आहे। इथे फिटिंग केलेला आहे आपण गॅस फिलिंग वॉल। NIC नॉर्म्सनुसार आपण पाहू शकता प्रत्येक पार्टला हे सिरियल नंबर देण्यात आलेले आहेत। तर हा आहे गॅस फिलिंग वॉलचा नंबर। इथे फिटमेंट केलेला आहे आपण HR कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज। ही रेड कलरमध्ये आहे याची सोलनट कॉईल। फिटमेंट केलेला आहे आपण मॅप सेन्सर। हे आहे इंजेक्टर रेल। या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे HR कंपनीचा 6 इंजेक्टरचा ECU। ते आपण पाहू शकता आहे ECUचा सिरियल नंबर। आहे BS6 ECU। स्विच कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेला आहे तेही आता आपण पाहणार आहोत। हे आहेत आमचे जावेद भाई। बहुत अच्छा लगता है तेरे को वीडियो में आना। चाबी गाड़ी कशी रहती है कर चल। गाडी आपण आता पेट्रोलवरती स्टार्ट करून पाहणार आहोत। ही गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे। 5 सेकंद ती गाडी पेट्रोलवरती राहून ऑटोमॅटिकली CNG वरती शिफ्ट होईल। ही ब्लू साईन आलेली आहे म्हणजे गाडी आता CNG वरती शिफ्ट झालेली आहे। मॅन्युअली आपण तिला पेट्रोलवरती करून पाहणार आहोत। ही गाडी पेट्रोलवरती शिफ्ट झालेली आहे। फेदर टच स्विच आहे हे। पुन्हा आपण गाडी CNG वरती शिफ्ट करून पाहणार आहोत। गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे। मॅन्युअल ट्रान्समिशन आहे गाडीचे। सिलेंडर कुठल्या पद्धतीमध्ये फिटिंग झालेला आहे तेही आता आपण पाहणार आहोत। या गाडीमध्ये आपण बसवलेला आहे 65 लिटर सिलेंडर। आहे याचा टँक वॉल। या गाडीमध्ये आपण NGB वॉलही फिटमेंट केलेला आहे। तर ही होती मारुती सेलेरियो 6 इंजेक्टरची फिटमेंट। ही आहे माझी वाघोली ब्रांच। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।